निलेशजी मर्डेकर सर यांचा। तर सेकंड फायनल सेमी फायनलची ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पुनवडी विरुद्ध महाते। चला लवकरात लवकर सामन्याला या ठिकाणी सुरुवात करून घ्यायची आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे। पुनवडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे। चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवायचे आहेत। पुनवडी संघाचा 12वा खेळाडू आमच्या समवेत आहे, महाते संघ आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत अजूनही पोहोचलेला नाही। आपण लवकरात लवकर 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। आताच्या मॅचचा सामनावीर प्रवीण धनावडे या ठिकाणी ठरतोय। आपण याचा सन्मान घ्यायचे चालेल। तर जगन्नाथ सुर्वे यांना या ठिकाणी विनंती आहे, आम्हाला जे पंच लाभलेले आहेत मेहर सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा। सर मॅचला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे। महाते संघ आपला 12वा खेळाडू अजूनही या ठिकाणी उपस्थित नाहीये। पहिला चेंडू जर या ठिकाणी पडला तर आपल्याला रन्स ची पेनल्टी असेल, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे। चला सामन्याला लवकरात लवकर आपण सुरुवात करून घ्यायची आहे। सेकंड सेमी फायनलला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते महाते विरुद्ध पुनवडी असा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तर सचिन गोलंदाजी मार्गावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, पॉवर प्लेचे हे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर स्ट्रायकिंग एंडचा जर विचार केला तर समीर आणि ओहो पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला, पहिल्या चेंडूवर गॅप शोधलेला आहे, पहिल्या चेंडूवर चौकाराने या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। उत्कर्ष महाते या संघाचा समीरच्या बॅटमधून आलेला हा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे। पॉवर प्लेची ही षटक आपल्याला पाहायला मिळते, पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेलाय। सचिन याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा समीर सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला। चला सामन्याला सुरुवात करून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे, कृपया पुन्हा पुन्हा या ठिकाणी वारंवार विनंती केली जाते। आता देखील त्या दिशेने धडकवला चेंडू, हो झेल टिपला गेलाय, पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। चला पुढील फलंदाज कृपया उत्कर्ष महाते आपला पुढील फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचा आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे। उत्कर्ष महाते संघ विनंती राहील आपला पुढील फलंदाज त्वरित मैदानावर जाऊ द्यात। राज या ठिकाणी आपण पाहतोय, आता नवीन फलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळेल। तर धावफलकावर या ठिकाणी 4 धावा आहेत, पहिलं षटक नक्कीच या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि त्यामध्ये एक विकेट्स देखील पतन होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। चला राज लवकरात लवकर आपण मैदानावर पोहोचायचं, वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचंय। अजूनही मेगा फायनलचा मुकाबला अजूनही पेंडिंग आहे। सचिन याचा पुढील चेंडू, आता देखील या ठिकाणी सन्मान दिला गेला, चेंडूला 1 धाव तर धावून पूर्ण करण्यात आलेली आहे आणि एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानण्यात आलेलं आहे। या एका धावेच्या बरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 5 या आकड्यावर 5 धावा धावफलकावर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। स्ट्रायकिंग एंडला आता विराज, बऱ्याचशा काळानंतर आता स्ट्रायकिंग एंडला विराज आपल्याला पाहायला मिळतात। सचिन यांचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी विराज सज्ज आहेत। ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एका धावेची भर या ठिकाणी गणली जाते। अतिशय संत गतीने चाललेला पहिला चौकार जर या ठिकाणी सोडला तर अतिशय संत गतीने चाललेला हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सचिन याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी आता सज्ज आहे राज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय। चला बाउंड्री लाईन प्रेक्षक आम्हाला अतिशय महत्वाचे आहेत, परंतु बाउंड्री लाईनच्या लगत जे प्रेक्षक आहेत ना, कृपया ही मॅचची क्रुशल मुवमेंट ज्यावेळी येईल त्यावेळी कृपया
प्रेक्षकांना विनंती आहे, मायबाप प्रेक्षक आपणाला विनंती राहील, आपण बाउंड्री लाईनच्या थोडंसं मागे उभं राहायचं आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. सचिन याचा पुढील चेंडू. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव तर या ठिकाणी अंकित केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय, एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानलं गेलंय. एका धावेच्या बरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सचिन आपल्या स्पेलचा पुढील चेंडू घेऊन येत आहेत. आता देखील क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला, स्ट्रेटच्या दिशेने सुरेख असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळते. आउटफील्ड थोडीशी नक्कीच या ठिकाणी फास्ट पाहायला मिळते. चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवलंय आणि हेलिकॉप्टरच्या जोरावर नक्कीच या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराबरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे या ठिकाणी 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला पुढील फलंदाज पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. आर्यन याला गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आर्यन आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आज चालणं खूप महत्त्वाचं आहे. स्ट्राईक एंडचा जर या ठिकाणी विचार केला तर आपल्या स्ट्राईक एंडला 2 चौकाराबरोबरच राज आपल्याला पाहायला मिळतोय. आता देखील स्ट्रेटच्या दिशेने धडकवलेला हा चेंडू, त्यावर या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं म्हणावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात आणि 2 धावांच्या बरोबरच 14 धावा आता धावफलकावर येताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी, 2 षटकांचा मधील पहिला चेंडू या ठिकाणी मार्गस्थ झाला होता. अर्थात दुसरा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असेल. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च झालेल्या आहेत. आता देखील लोअर पुलटॉन चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने आलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. दोन्ही यंगस्टार खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. राज आणि विराजची ही जोडी उत्कर्ष महाते या संघाकडून नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी मार्कवर एक चांगलं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जात आहेत. आर्यन याचा पुढील चेंडू आपल्या स्पेलचा. आता देखील या ठिकाणी पाहत आहे यष्टीरक्षकाचं काम आणि डायरेक्ट थ्रो केला गेलाय. पंचांचं बोट आकाशाकडे या ठिकाणी पाहायला मिळतंय. विकेटचं पतन होताना नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला खेळ आतापर्यंत चालू होता, परंतु डायरेक्ट थ्रो नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. विलास सबकाळ कॅलेस आता या ठिकाणी आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेला हा खेळाडू आता या ठिकाणी आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळणार आहे. याची बॅट आज तळपणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्या संघाला कॅलिसच्या बॅटिंगची गरज आहे, त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीची गरज आहे आणि आज बहरणं खूप गरजेचं आहे. आर्यन या ठिकाणी आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. आपल्या स्पेलमध्ये नक्कीच या ठिकाणी 4था चेंडू मार्गस्थ असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा विलास सबकाळ कॅलेस फलंदाजी मार्कवर. पहिला चेंडूला सन्मान दिला गेलाय. त्या ठिकाणी 1 धाव तर धावून पूर्ण करण्यात आलेले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानलं गेलं. या एका धावेच्या बरोबरच धावफलक इकडे पुढे सरसावेल. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 17 या आकड्यावर. 17 धावा धावफलकावर आहेत. 17 धावा ज्या वेळी धावफलकावर येतात त्यावेळी खतरा कोणत्या तरी संघावर असतो. आज तो खतरा कोणावर येईल ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल.
उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणताही तैनात नाही. नो मॅच लँड मध्ये पडलेला हा चेंडू. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावेल. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 19 या आकड्यावर. 19 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ही मॅच दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाची मॅच आहे, कारण फायनल मध्ये डायरेक्ट धडक मिळणार आहे. ही मॅच जर आपण या ठिकाणी विजयी होत आहे तर आपल्याला फायनल मध्ये लगेचच प्रवेश मिळणार आहे. आर्यन आपल्या स्पेलचा पुढील चेंडू. ओहो, या ठिकाणी सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. अवांतर धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. आपल्या स्पेलचा शेवटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी मार्गस्थ असणार आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. एकदा या ठिकाणी आपण पाहतोय दिशा भरकटण्याचं काम त्या ठिकाणी पाहायला मिळालं. नक्कीच या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा यष्टांच्या मागे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 धाव नक्कीच या ठिकाणी अंकित केली जाईल. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 21 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावफलक जाऊन टेपलेला आहे 21 या आकड्यावर. चला पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. कॅलिस लवकरात लवकर आपण फलंदाजी मार्कवर या. कृपया वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. तिसऱ्या षटकासाठी सुमित याला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलेलं आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सुमित याला आमंत्रित केलं गेलंय. राज या ठिकाणी आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहे, ज्याच्या 15 धावा वैयक्तिक 15 धावांची खेळी राज याच्या खात्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. अजूनही एक मेगा फायनल चा मुकाबला अजूनही पेंडिंग आहे. आता देखील उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. हा या नामध्ये ही सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 23 या आकड्यावर. सुमित याचा पुढील चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. आपल्या स्पेलचा दुसरा चेंडू. आता देखील उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि सुरक्षित नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेची भर. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 24 या आकड्यावर. विलास सबकाळ कॅलिस आता या ठिकाणी फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. तंत्रशुद्ध फलंदाजी नक्कीच याच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला. उंच गेला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत. झेल त्या ठिकाणी टिपणं गरजेचं होतं, कारण महत्वाची विकेट कॅलिस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता. परंतु एफर्टसाठी 100% मार्क असलेला एफर्ट या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला. झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांबरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 26 या आकड्यावर. 26 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. सुमित याचा पुढील चेंडू. चला मॅचला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. कॅलिस पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाजी मार्कवर सज्ज. आता देखील त्या दिशेने गेला चेंडू. आता कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. कॅलिस यांना माघारी परतावं लागतंय. विकेटचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. कॅलिस याला माघारी परतावं लागतंय. चला पुढील फलंदाज त्वरित मैदानावर पोहोचायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. अजूनही एक सामना आपल्याकडे पेंडिंग आहे. विनंती राहील लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. पुढील फलंदाज त्वरित तयार ठेवायचा आहे. सचिन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज पाहूया काय करतील आपल्या संघासाठी.
पुन्हा एकदा सुमित आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय का? नक्कीच त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेची भर आणि एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 27 या आकड्यावर. 27 फॉर 3 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी या उत्कर्ष महाते या संघाची आपल्याला पाहायला मिळते. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, स्टेजला मानवंदना या ठिकाणी पाहायला मिळते. या चौकाराबरोबरच थोडंसं धावफलक आता हलतं ठेवलं जात आहे. धावफलक आता या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे 31 या धावसंख्येवर. 31. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे त्या 31. तर जावळी तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारी 2 भावांची जोडी या ठिकाणी उपस्थित आहे. या 2 भावांच्या जोडीमध्ये नक्कीच या ठिकाणी शंकर जुनगरे आणि अनिल जुनगरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. संकेत आता गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. या 4 धावांबरोबरच धावफलक आता या ठिकाणी जाऊन टेपलेला आहे 35 या धावसंख्येवर. 35 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मॅचचा बॉल आलेला आहे. मॅचचा बॉल त्या ठिकाणी घ्यायचा आहे. 35 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेलाय सचिनच्या बॅटमधून. लगातारचे 2 चौकार नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 8 धावा त्याच्या खात्यामध्ये. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी संकेत याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एका धावेची भर या ठिकाणी गणली जाईल. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 36 धावा. 36 धावा धावफलकावर आहेत. संकेत याचा पुढील चेंडू आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धाव संख्या या ठिकाणी स्थिर आहे. 36 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ अजूनही या ठिकाणी शेष आहे. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी या षटकातील संपलेला आहे. अजूनही 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. संकेत याचा पुढील चेंडू फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू या ठिकाणी काय पाहतो. बॅकअप अतिशय महत्वाचा आहे आणि तो बॅकअप या ठिकाणी मिळालेला आहे. बॅकअप नक्कीच असणं अत्यंत गरजेचं आहे. ते जीवन असो वा क्रिकेट यामध्ये बॅकअप अत्यंत महत्वाचा आहे आणि तो या ठिकाणी देताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 38 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. संकेत याचा पुढील चेंडू आता देखील उंच गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल टिपला गेलाय. विकेट्स या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 भावांची जोडी त्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. एका बाजूला आहेत अनिल जुनगरे, दुसऱ्या बाजूला आहेत शंकर जुनगरे. जावळी तालुक्यातील एक फेमस जोडी. कोणताही निर्णय असो, लग्नाचा असो किंवा बारशाचा, दोन्ही एकाच ठिकाणी घेतात. हे अत्यंत महत्वाचं आहे. आतापर्यंतची लाजवाब जोडी जर आपण या ठिकाणी पाहिली ना तर आणि त्यांचं एक वैशिष्ट्य देखील आहे. ज्यावेळी मॅचची फायनल येत असते ना त्यावेळी ते पावडर लावून येतात. हे अत्यंत महत्वाचं आहे. कधीही आपण पहा फायनलच्या टायमिंगला हे 2 चेहरे आपल्याला दिसणारच. असे हे 2 भाऊ. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी अंकित केलेली आहे या
आणि एका धावीच्या भरीबरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 39 धावा. 40 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे पुनवडी या संघासमोर. चला लवकरात लवकर महाते गुर्द आपल्यास विनंती आहे, महाते उत्कर्ष महाते संघ विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचायचं आहे. कृपया सहकार्य करा. वेळेचं आपल्याला या ठिकाणी बंधन आहे, वेळेचं बंधन आहे, परंतु नक्कीच या ठिकाणी जे दोन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी मंचकावर मी आमंत्रित करेन. आपण या ठिकाणी नियोजन घेतलेलं नाही आहे अजूनपर्यंत, परंतु आपल्या नियोजनामध्ये देखील आपण असं करू नका, शेवटच्या क्षणी येऊ नका. आयोजन आपला असेल तर आपल्याला पहिल्यापासून हजेरी लावावी लागेल. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. मंचकावर आपलं स्वागत आहे. एक्स कमिटी मेंबर देखील या ठिकाणी अनिल जुनगरे राहिलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे शंकर जुनगरे हे देखील या ठिकाणी एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपलेली आहे. फर्स्ट इनिंगमध्ये 39 धावा झालेल्या आहेत आणि 40 धावांचं या ठिकाणी लक्ष्य आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, विनंती राहील. हो चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. उत्कर्ष महाते विनंती राहील, आपल्या दोन्ही संघांमधला एक संघ या ठिकाणी फायनलला पोहोचणार आहे आणि फायनल ही चांगली व्हावी हे प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. कृपया विनंती राहील, मॅचला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची आहे. कॅलेस आपण लवकरात लवकर बॉल आपल्या हातात घ्या आणि मॅचला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं, आजकालच्या दिवसामध्ये अंधार हा लवकर पडत असतो आणि निसर्गाच्या प्रकाश ज्योतीमध्ये चाललेले सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर शेवटचा सामना देखील असाच पद्धतीचा व्हावा ही सर्वांची आशा या ठिकाणी आहे. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. विलास सपकाळ विनंती आहे. कॅलेस नक्कीच या ठिकाणी शिस्तप्रिय क्रिकेटशी या ठिकाणी संलग्न असणारे आमचे कॅलेस या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. आणि स्ट्राईक एंडचा जर आपण याचा विचार केला तर संकेत, हो हो पहिला चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, हो थोडस नक्कीच या ठिकाणी आपण सांभाळून क्रिकेट खेळायचं आहे मित्रांनो. त्या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. मित्रांनो ज्यावेळी आपण क्रिकेट खेळत असतो ना, आपलं शरीर सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. आणि आपलं लाखो मोलाचं हे शरीर आहे, लाखो रुपयांचं हे शरीर आहे, करोडो रुपयांचं हे शरीर आहे, त्यावर ईडी लावू नका कृपया. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षक नक्कीच म्हणावं लागेल. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाते आणि एका धावेच्या भरी बरोबरच धावफलक आता या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे 5 या आकड्यावर. 5 धावा धावफलकावर. प्रवीण याची बॅट आज तळपताना आपल्याला पाहायला मिळते. आज त्याच प्रकारचा खेळ होईल का ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. हो काय पाहतोय आता, मात्र या ठिकाणी सन्मान दिला गेला चेंडूला. हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण आपण कोणत्या खेळाडू समोर या ठिकाणी खेळतोय ते देखील तितकंच महत्वाचं आहे. आज कॅलिस ची जी गोलंदाजी आहे, पुन्हा एकदा उंच गेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. नो मॅच लॉन मध्ये पडलेला हा चेंडू. एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली गेले. एका धावेच्या भरी बरोबरच धावफलक 1 ने या ठिकाणी पुढे सरसावलं जाईल. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावर आहेत. 4 चेंडूंचा खेळ या षटकातील संपलेला आहे. कॅलिस आपल्या षटकातील पुढील चेंडू, उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठमोहरा करतोय,
तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक आता 2 ने पुढे सरसावेल. धावफलक आता या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर. कॅलिस आपल्या स्पेलचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 आणि 1च धाव या ठिकाणी अंकित केली गेलेली आहे. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 10 या आकड्यावर. 10 धावा या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. चला लवकरात लवकर आपण पुढील गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. मेगा फायनलचा मुकाबला अजूनही या ठिकाणी पेंडिंग आहे. 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सामना लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची आहे. जी सरासरी पुनवडी संघाला घ्यायची आहे ना, प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची गरज आहे. त्या सरासरीने या ठिकाणी अग्रेसर होताना आपल्याला पुनवडी हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 40 धावांची त्यांना गरज आहे. 10च्या सरासरीने त्यांना धावगती करायची आणि त्यावरच मात्र या ठिकाणी खरं उतरताना पुनवडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण खोदून काढलेला फटका थोडंसं संभ्रमात टाकणारा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी वापरलं गेलंय. यार्कर पद्धतीचा हा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धाव पद्धतीचा हा चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. हे डॉट अत्यंत महत्वाचे आहेत. जर या ठिकाणी उत्कर्ष माते या संघाच्या दृष्टिकोनात जर आपण विचार केला तर धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावा आहे त्या 10. आता उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला गेला. आज प्रवीण ची गाडी सुसाट चाललेली आहे. आज प्रवीणच्या बॅट मधून एक वेगवेगळे फटके पाहायला मिळत आहेत. आज जर पाहायला मिळालं तर सीएनजीच्या गाडीवरून तो डायरेक्ट पेट्रोलवर आलेला आहे. मजबूत स्थितीमध्ये आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर अनिल जुनगरे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची सांगता. आनंदा पार्टे यांच्याकडून 501चं पारितोषिक. सॉरी, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रेटच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव या ठिकाणी अंकित केली गेलेली आहे. एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानलं गेलंय. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 17 या आकड्यावर. एक हाती जर आपण या ठिकाणी प्रवीण पार्टे मॅच मारताय तर महेंद्र पार्टे यांच्याकडून 501चं पारितोषिक. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. हे डॉट खूप महागडे ठरू शकतात पुनवडी या संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जाणार आहोत अनिल जुनगरे यांच्याकडून प्रवीण साठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाला भिरकावून चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. नशिबाचा चौकार नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 21 या आकड्यावर. त्याचप्रमाणे प्रवीणला पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. चला मॅच साठी लवकरात लवकर आपण प्रत्येक ओव्हर नंतर आपण एकत्र येऊ नका मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. कॅलिस कृपया आम्हाला सहकार्य करायचं. वेळ आपल्याकडे कमी आहे. लवकरात लवकर पुढील गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. त्याचप्रमाणे प्रवीण आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. संदीप साळुंके ज्याने 6 बॉलमध्ये 6 षटकार. आज जर पाहिलं तर त्याचा काही परफॉर्मन्स खास राहिलेला नाहीये, परंतु आज प्रवीण साठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय. त्याचप्रमाणे प्रताप शेलार आता कॉलवर आहेत. मला वाटतं प्रवीण साठीच या ठिकाणी पैशाची काहीतरी उधळण असेल.
पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय बॅट गोफन फिरवली जाते परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. प्रवीण शेलार प्रताप शेलार राष्ट्रीय खेळाडू यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलंय. प्राइज मनी वाढते परंतु धावगती वाढावी लागेल. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो क्षेत्ररक्षण थोडंसं गपलं त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आता अमर शेलारचा कॉल माझ्यापर्यंत पोहोचतोय. पैशांची उधळण आहे परंतु प्रवीणने खेळावं लागेल. धावफलक जाऊन ठेपलेला आहे 23 या धावसंख्येवर. हॅलो लवकर 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 हा चालेल. ओहो पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय थोडस एसटी रक्षणामध्ये गपलता त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एसट्यांच्या मागे लेग बाईकचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे आता 24 या धावसंख्येवर. 24 या धावसंख्येवर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 16 धावा ही मॅच काय करेल. सेकंड सेमी फायनलची मॅच. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव नक्कीच या ठिकाणी घेतली जाते. पुन्हा एकदा प्रवीण शेलार यांच्याकडून 151चं पारितोषिक आलंय प्रवीणच्या प्रत्येक षटकारासाठी. प्रवीणसाठी नक्कीच या ठिकाणी आज पैशाची उधळण आपल्याला पाहायला मिळते परंतु त्याची बॅट चालणं अत्यंत महत्वाचं आहे. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी अंकित केली गेलेली आहे. एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानलं गेलंय. एका धावेच्या बरोबरच धाव फलक या ठिकाणी आता जाऊन ठेपलेला आहे 26 या धाव संख्येवर. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 14 धावा आणि 6 चेंडू. चला स्पीडअप घ्या थोडस थोडीशी घाई करा. पाण्याची सोय करा जरा. हो धावा नक्कीच या ठिकाणी 27 झालेल्या आहेत. चला राम धनावडे आपण स्टेजवरती या. टॉस स्टेजवरतीच केला जाणार आहे तर आपण तयार आहे. इथं जो जिंकेल तो आपण लगेच बोलवला जाईल. आपण वंचावरून बसा. चला 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 14 धावा 6 चेंडू असं हे समीकरण आहे. कृपया लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. विनंती राहील लवकरात लवकर सामना आपल्याला संपवायचा आहे. गवडी संघ विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर या ठिकाणी तयार राहायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. कृपया आमच्या भावना आपल्यापर्यंत समजून घ्यायच्या आहेत. लवकर अंधार पडला जातो. तर शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. सचिन घेऊन येतोय शेवटचं षटक. 6 चेंडू 14 धावा. 6 चेंडू 14 धावा असं हे समीकरण आहे. 14 धावा कराव्या लागणार आहेत पुनवडी या संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि 14 धावा डिफेन्स करायच्या आहेत उत्कर्ष महाते या संघाला. प्रवीण पारडे नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट पद्धतीचा हा चेंडू. आता काहीतरी वेगळं करावं लागेल. आता काहीतरी बॅट मध्ये जान आणावी लागेल. ज्यावेळी प्रवीण पार्टेवर पैशाची मागणी लावली नव्हती त्यावेळी प्रवीणची बॅट चालत होती परंतु आता त्याच्यावर पैशाची ज्यावेळी मागणी लागली त्यावेळी त्याची बॅट कुठेतरी नमताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी अंकित केली जाते. एका धावेने काही होणार नाहीये मित्रा. आज आपल्याला जर मॅच मध्ये राहायचं आहे तर मोठे मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे. 4 चेंडू 13 धावा असं हे समीकरण आता या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे. सचिनची या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. सचिन याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी अंकित केली जाते.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि काय पाहतोय लगोरीचा खेळ मॅच मध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. इकडून बॉल येतोय तिकडे बॉल जातोय. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 29 या कड्यावर. तीन चेंडू 11 धावा 11 धावा 3 चेंडू असं हे समीकरण आहे. आणि स्ट्राईक एंडचा जर या ठिकाणी विचार केला तर संख्य स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही कोणती विकेट या ठिकाणी पडलेली नाही. जमेची बाजू जर आपण या ठिकाणी पाहिली तर पुनवडीच्या दृष्टिकोनातून ही जमेची बाजू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सचिन आपल्या स्पेलचा पुढील चेंडू घेऊन येत आहे. अजूनही या ठिकाणी 11 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शेष आहे. हो सुरेख असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो सुरक्षित क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि अतिशय क्रुशल मोमेंटला प्रवीण पार्टे बाहेर जायला तयार आहेत परंतु क्षेत्ररक्षणाची साथ नक्कीच या ठिकाणी लाभणं अत्यंत गरजेचं होतं. प्रवीण पार्टे नक्कीच या ठिकाणी आता विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. पंकजला या ठिकाणी आमंत्रित केलं गेले नॉन स्ट्राईक एंडला. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शेष आहे आणि 11 धावांची या ठिकाणी गरज आहे. 2 चेंडू 11 धावा 11 धावा 2 चेंडू असं हे समीकरण या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. सचिन पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 धावा नक्कीच या ठिकाणी त्याच्या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 2 चेंडू 11 धावा 11 धावा आणि 2 चेंडू असं हे समीकरण या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. संकेत स्ट्रायकिंग एंडला. उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेतची खेळी संपुष्टात येताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चला लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. आता शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी असेल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं अशक्यप्राय असं हे समीकरण येऊन ठेपलेलं आहे. चला जिंकणाऱ्या कर्णधाराला त्वरित या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे हे लक्षात ठेवा. जिंकणारा कर्णधार कॅलिस आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. हो चला कॅलिस लवकरात लवकर आपण या ठिकाणी यावं. कॅलिस आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे स्टेजच्या समोर. कॅलिस आपल्यास विनंती आहे. कॅलिस कर्णधार आपला लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचू द्या. वेळ आमच्याकडे कमी आहे. समीर या ठिकाणी उपस्थित आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नक्कीच या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वजण उभे राहूया आणि आपण हा टॉस करूया. आपल्या उपस्थितीमध्ये हा टॉस होत आहे. या ठिकाणी बहुसंख्येने डांगरेकर ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण अंतिम सामन्याचा टॉस करूया. एका बाजूला गवडी आहे तर दुसऱ्या बाजूला उत्कर्ष महाते अशी होणारी अजिंक्य चषक 2024 पर्व